प्रथेप्रमाणे यंदाही ज्ञानोबा माऊली आणि तुकोबा माऊली यांच्या पादुकांचं निरास्नान संपन्न झालं। पण निरास्नान काय आहे, कशी आहे वारीच्या प्रवासात भेटणारी नीरा नदी? चला पाहूया इंद्रायणी आणि भीमेच्या जोडीनं वारकऱ्यांना प्रिय असणारी नीरा नदी। निरास्नान वारीच्या या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी वारीच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल ज्या लोकांनी म्हणून सांगितलं त्यांनी निरास्नानचा उल्लेख आवर्जून केला। ज्ञानोबा माऊलींची पालखी आणि तुकोबा माऊलींची पालखी या दोन्ही पालख्यांचं निरास्नान झालंय आणि दोन्ही पालख्या पुढे पंढरपूरच्या दिशेने निघाल्या। पण निरास्नान म्हणजे नेमकं काय? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे नीरा नदीत केलेली आंघोळ। पण या सगळ्याला इथे एक वेगळा संदर्भ आहे। या सगळ्या संत मंडळींच्या पादुका या नीरा नदीमध्ये बुडवल्या जातात आणि मग त्यानंतर पुढे त्यांचा पंढरपूरच्या दिशेने पुन्हा प्रवास सुरू होतो। पण या सगळ्या रिपोर्टिंगच्या दरम्यान मला नव्यानेच कळलं की नीरा नावाची एक नदी सुद्धा आहे। म्हणजे याच्या आधी भूगोलाच्या पुस्तकामध्ये ती भेटली होती किंवा भेटली असेलही, पण त्याच्या पलीकडे आम्ही कधी भेटलो नव्हतो। ते हे इथे भेटलो या वारीत। तर ही आहे नीरा नदी, नीरामाई। पुण्याच्या भोर जिल्ह्यात शिरगावात उगम पावणारी आणि मग पुढे सातारा, सांगली असा प्रवास करणारी ही नीरामाई। इंद्रायणीकडून सुरू झालेला हा सगळ्या वारकऱ्यांचा भीमेकडचा प्रवास हा नीरेकडूनच जातो। शेकडो मैलांचा प्रवास करून दमलेल्या या सगळ्या वैष्णवजनांना विसाव्यासाठी नीरामाई भेटते आणि बहुधा पुढच्या प्रवासासाठी त्यांना आशीर्वादही देते। आणि म्हणूनच कदाचित हे लोक तिला नीरा नदी ऐवजी नीरामाई असं म्हणत असावेत। रणरणत्या उन्हात एखाद्या आईने बाळाच्या डोक्यावरून ओला पदर फिरवावा ना, तशी ही नीरामाई या सगळ्या वारकऱ्यांना या प्रवासामध्ये भेटत असते। आणि याशिवाय याला काही वेगळे संदर्भ आणि वेगळी आध्यात्मिक परंपरा शिवाय आहेत। इतिहास सांगतो की नदीच्या काठावरच संस्कृती उदयाला आल्या, तिथेच त्या वाढल्या आणि पुढे तिथेच त्या लुप्तही झाल्या। आज निरास्नानाच्या निमित्तानं इथे एक समृद्ध संस्कृती नाचताना, गाताना, बागडताना आणि अधिकाधिक समृद्ध होताना आपल्याला बघायला मिळते। म्हणजे भूगोलाच्या पुस्तकात भेटलेल्या नद्या या त्यांच्याबरोबर एक इतिहास अविरत वाहून नेत असतात आणि नीरा ही त्यापैकीच एक आहे। निरास्नानाचा असा आध्यात्मिक आहे की संताच्या रजत कण जर लागले आपल्याला पायाचे तर आपण पवित्र होतो। पादुका ज्यावेळी नीरा काठी येतात मग ज्ञानेश्वर महाराजाची लोणंदला असेल आणि इथं सराटीला नीरा नदीमध्ये स्नान घातल्यानंतर त्या पादुका संतांच्या पादुकाचं पाणी पवित्र होतं आणि ते पाणी पवित्र झाल्यामुळे या नदी ज्यावेळी चंद्रभागेला जाते आणि तिथं जे वारकरी येतात चालत त्यांनी स्नान केल्यावर त्यांची सर्व पापं धुतली जातात। जितकं समृद्ध इंद्रायणीच्या काठावर वाटत होतं तितकं समृद्ध या नीरेच्या काठावरही वाटते। वारी म्हणजे फक्त ज्ञानोबा तुकोबाचा गजर नाही आहे, वारी ही नीरेची संथ ऐकू येणारी अंगाई सुद्धा आहे। नीरेच्या काठाहून कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह गुरुप्रसाद जाधव, ABP माझा।